पासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होतीये। मुंबई महापालिका हद्दीमध्ये 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत। मुंबई पाठोपाठ पुण्यात सुद्धा कोरोनाचा रुग्ण आढळलाय। पुण्यामध्ये 87 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे। देशभरामध्ये एकूण 257 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। देशातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली आणि या बैठकीत देशभरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला गेला। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ईशान, 4 ते 5 वर्षांपूर्वी ज्या कोरोनानं हाहाकार माजवला होता त्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा वाढ होताना दिसतेय। काय खबरदारी घेतली जाते स्थानिक प्रशासनाकडून आणि काय सूचना दिल्या? प्रज्ञा, आपण पाहिलं असेल तर मुंबईमध्ये 53 रुग्ण हे आढळून आले आहेत। त्यानंतर महानगरपालिका कुठेतरी सतर्क झाली आहे। मुंबईमधलं 7 हिल हॉस्पिटल हे पूर्णपणे रिक्त करण्यात आले। त्यामधल्या 60 खाटा या फक्त कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 20 खाटा या ICU बेड असतील आणि त्यामधलं ज्या 20 आहेत अजून त्या गरोदर महिलांसाठी आणि जे मुलं आहेत तरुण त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिले। पण ह्याच्यात महानगरपालिकेकडून सातत्याने असं सांगण्यात येते की यामध्ये कोणतीही घाबरण्याची गोष्ट नाही। महानगरपालिकेने काही नियमवाली काढली, त्यामध्ये तुम्हाला कोणते त्रास होत असेल तर तुम्ही जाऊन ते तपासून या हे देखील त्यांनी काढले आहे। त्याचबरोबर कुठेतरी मास्क हा तुम्ही वापरा सार्वजनिक ठिकाणी असं देखील महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं आहे। आपण पाहिलं असेल तर अजून कोणतीही यातून जीवितहानी या कोरोनामुळे झाली नाहीये असं देखील महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं आहे। पण कुठेतरी काळजी घेणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे। त्यामुळे महानगरपालिका ही सतर्क झाली आहे। महानगरपालिकेने नियमवाली काढली आणि राज्य सरकारकडून देखील महानगरपालिका आणि प्रशासनाला कुठेतरी सतर्क करण्यात आले की कशा प्रकारे काळजी घ्या। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजन, त्यामुळे राज्य सरकार आणि महानगरपालिकेने मिळून कुठेतरी ऑक्सिजनचा साठा देखील रिक्त केला आहे की उद्या भूषण भविष्य पण कुठे जर गरज लागली तर ऑक्सिजनची तुटवडा होऊ नये। त्यामुळे ऑक्सिजनचे देखील मोठ्या प्रमाणावरती साठा हा उपलब्ध करून ठेवला आहे। त्याचबरोबर डॉक्टरांची एक यंत्रणा देखील महानगरपालिकेमध्ये एक तयार करण्यात आली आहे आणि कुठेही गरज पडली तर हे डॉक्टर लोक हे तिकडे जाऊन त्यांची मदत करतील। अशा प्रकारे पूर्णपणे नियमवाली बनवून महानगरपालिका आता ऍक्टिव्ह मोडवरती आली आहे। प्रज्ञा। ईशान, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नागपूरमध्ये अटक झालेला फुटीरतावादी विचारांचा नक्षली कार्यकर्ता